नागरिकांना तब्बल 20% परतावा देण्याचा आमिष दाखवून 1,10,00,000ची फसवणूक करीत पसार झालेल्या एका आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्याने सोनी टॅक्स नावानं क्रिप्टोकरन्सी तयार करून गुंतवणुकीच्या अनेक पटींनी मोबदला देण्याचं आमिष दाखवलं। दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर झाल्यावर तो पसार झाला होता, मात्र सायबर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात। संतोष पोपट थोरात राहणार खराडी असं अटक केलेल्याचं नाव आहे। सोनी टॅक्स नावाचे आभासी चलन तयार करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास वार्षिक 20% परतावा देण्याचं आमिष त्याने नागरिकांना दाखवलं। गुंतवणुकीच्या अनेक पटीमध्ये परतावा मिळण्याच्या अपेक्षेनं फिर्यादीसह तक्रारदाराकडून 1,10,00,000 रुपये गुंतवण्यात आले, मात्र आरोपीने कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता फसवणूक केली। या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर आरोपी संतोष थोरात याने अटकपूर्व जामीन अर्ज मिळण्यासाठी अर्ज केला, मात्र न्यायालयाने तो फेटाळला। त्यानंतर तो पसार झाला होता, मात्र सायबर पोलिसांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणावरून त्याचा माग काढून त्याला बेड्या ठोकल्यात। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।